अनु, हां रात्रीचा भात उरलाय, काय करू? फोडणीचा भात कर ना. ठीक आहे, चला. नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, काल रात्रीचा भात उरलाय आणि आज मुलीने फरमाईश केली आहे की मम्मा भात उरलाय तर फोडणीचा भात कर. तसं आपण उरलेल्या भाताचे खूप सारे प्रकार बघतो, पण आपल्याला पटकन झटकन काय करायचं आहे तर हा फोडणीचा भात खूप छान ऑप्शन आहे. आमच्या मालवणी लोकांमध्ये तर हा नेहमी उरला भात की चला करा फोडणीचा भात हा नेहमी ऑप्शनच असतो आणि खरंच खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी पण आहे. तर छान आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तुमच्या भाताच्या क्वांटिटीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल भरपूर होतं. त्यानंतर आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कांदानंतर आणि थोडेसे 4-5 शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकलं तरीही चालतात. शेंगदाणे छान लालसर भाजून घ्या कुरकुरीत आणि त्यानंतर कांदा टाकून घ्या. कांदा आपल्याला लालसर नाही करायचा आहे. मऊसूत कांदा झाला की आतमध्ये कढीपत्ता टाका आणि कढीपत्ताही चांगला फ्राय होऊ दे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला चांगला लालसर भाजून घ्या आणि मीठ टाकून घ्या आणि भात चांगला मोकळा केला आहे आपण, तर मोकळा केलेला भात आतमध्ये टाकून घ्या आणि छान परतून घ्या. एक नंबर रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही केलीच असेल कधी, पण मी सांगितले त्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं लिंबू ॲड करू शकता, लिंबाने मस्त आंबटपणा येतो आणि भाताची चव अजून वाढते. मुलांना आपण हे डब्यातही देऊ शकतो कधी, पण त्यासाठी आपल्याला फ्रेश राईस पाहिजे. रात्रीचा उरलेला भात आपण मुलांना कधीच डब्यामध्ये नाही देऊ शकत, कारण तो थोड्या वेळाने खराब होऊ शकतो. तर मस्त झाली आहे रेसिपी. मस्त कोथिंबीर आतमध्ये टाका आणि चांगलं छान एकदा परतून घ्या, एक वाफ काढून घ्या आणि ही आपली रेसिपी तयार आहे. तर कशी झाली आहे रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही असा भात उरला की काय काय रेसिपी करता मला कमेंट करून नक्की सांगा. उरलेला भात त्याचं काय करायचं नेहमी आपल्या महिलांना पडलेला प्रश्न. आणि मेन थिंग म्हणजे काय, आपलं अन्न वाया जाते आणि ते आपल्याला कशाही प्रकारे त्याचं काहीतरी हेल्दी बनवायचं आहे हे डोक्यात सतत विचार चालू असतात. तेव्हा काय करायचं, मस्त हा मसाले भात किंवा फोडणीचा भात म्हणा, तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता, पण एकदा नक्की ट्राय करा. त्याच्याबरोबर तुम्ही शेजवान चटणीसोबत हे खाल ना, शेजवान चटणीसोबत खूप चव अप्रतिम लागते. बघा त्याचा कलर किती छान दिसतो आणि वाफाळलेला असा प्लेटमध्ये काढून घ्या आणि सोबत चहा. आहा, काय फील आहे माहिती आहे का. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.